राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते। मागच्या काळामध्ये त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही, परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं। ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो। शिंदे साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला। आजच्या ह्या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, विद्यमान आमदार किरण सामंत असा आम्ही एकत्र बसलो। आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधूसुद्धा आणि मी सुद्धा अत्यंत समाधानी आहे। आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे। भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिसूचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश होईल। त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आनंदी आहे। विनायक राऊत म्हणाले ते उद्या बोलणार, ते उद्या मी फक्त शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो, त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। सामंत बंधू माझ्या समोर होते। चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे। राजन साहेबांना कुठं मानसन्मान द्यायचा, कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। अजिबात काळजी करू नका आणि जे काय बोलायचं आहे त्यामुळे उद्या बोलू। जय जय महाराष्ट्र। तसं काय नाही, ते पूर्वी पण मार्गदर्शक होते, आज पण आहे, त्यांनी उद्या पण असणार। राजन चाळीस त्यांना मिळणार काय? त्यांना योग्य तो मानसन्मान मिळणार काय महामंडळ काय नाही, ती चर्चा झाली। एक 15 जवळपास। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।